नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, श्रावण मासामध्ये आपण प्रत्येक जण कोणती ना कोणती पारायण व्रत वैकल्य करत असतो, धार्मिक विधी यात्रा करत असतो. पण त्याचबरोबर श्रावण मासाला पवित्र महिना मानला गेलेला आहे. आणि बघा, ह्याच महिन्यात सर्व काही आपण पारायण वगैरे करतो, सर्व काही सेवा करत असतो. पण याचबरोबर आपल्याला आपल्या कुळदेवीला विसरायचं नाहीये. तर बघा, 1 तारखेला वार शुक्रवार, या दिवशी दुर्गाष्टमी आलेली आहे. बघा, दुर्गाष्टमी प्लस शुक्रवारीच आलेली आहे, त्यामुळे खरंच खूप मोठा योगायोग. आणि या दिवशी जर तुम्ही आपल्या कुळदेवीची जर सेवा करत असाल तर खरंच खूप प्रभावशाली ठरेल. कारण ह्या महिन्यामध्ये आपण सर्व काही सेवा करतो, पारायण करतो, पण त्याचबरोबर आपल्या कुळदेवीची, जी आपल्या कुळाचा खरंच उद्धार करते, आपल्या कुळाचं रक्षण करते, त्याच कुळदेवीचं जर मान सन्मान किंवा जे काही आपली सेवा आपल्याकडून राहत आहे तर तीच केली तर नक्कीच ह्या महिन्यामध्ये सर्व काही देवतांबरोबर आपल्याला आपल्या कुळदेवीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. तर या दिवशी आपल्याला सेवा उपासना काय करायची आहे कुळदेवीची. तर बघा, या दिवशी आपल्याला शुक्रवार आलेला आहे, 1 तारीख आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला दुर्गाष्टमीमुळं आपल्या कुळदेवीचा एक दुर्गा सप्तशतीचा पाठ खरंच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी ही सेवा कुळदेवीची नक्कीच आवर्जून करायला हवी. आणि बघा, ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी आपल्या देवीच्या, म्हणजे जे काही तुमच्या जवळपास मंदिर वगैरे असेल कुळदेवीचं, तिथं जायचं आहे. तिथं देवीला म्हणजे नाही का मान सन्मान करायचा आहे. किंवा जिथं तुमची कुळदेवीचं मेन ठिकाण आहे, मूळ ठिकाण आहे, तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मान सन्मान देवीचा करू शकता. तर बघा, कोणी कोणी ह्या म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी सुहासनी सुद्धा जेवू घातल्या जातात. तर ज्यांना खरंच कुठंच जाणं शक्य नाही किंवा घरीच आपल्याला सेवा उपासना करायची आहे तर त्यांनी काय करावं, तर दुर्गाष्टमीच्या दिवशी शुक्रवारी, खरं तर बघा श्रावण मासामध्ये आपण लक्ष्मीचं सुद्धा व्रत करत असतो. तर ज्यांचं व्रत चालू असतील तर त्यांनी ते व्रत करायचे आहे. श्रावण महिन्यातल्या ह्या शुक्रवारी सुद्धा वैभवलक्ष्मी व्रत प्लस दुर्गाष्टमी आलेले आहे. त्याच्यामुळे खरंच खूप तो दिवस सुद्धा खूप प्रभावशाली ठरणार आहे सेवा करण्यासाठी आपल्याला. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आपल्याला करायचा आहे. बघा, ज्यांना खरंच माहिती नाहीये की दुर्गा सप्तशती ही ग्रंथ कसा आहे, तर फ्रंट कॅमेरामुळे खरं तर उलट दिसत असेल, तर असं आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ घ्यायचा आहे. 13 अध्याय ह्यामध्ये आहेत आणि खरंच खूप सोपं आहे वाचण्यासाठी. मराठी प्राकृत ह्यामध्ये दिलेला आहे आणि फक्त 1.5 तास फक्त ह्या सेवेसाठी लागतो. मी तर म्हणेन 1 ते 1.5 तास खूप झाला या सेवेसाठी. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी स्तवन वाचायचं आहे, स्वामींची एक माळ करायची आहे. त्यानंतर बघा, सुरुवातीला देवीची 5 नावे दिलेली आहेत, मंत्र हे इथे. तर हे 5 मंत्र आहेत तर ती आपल्याला हे करायचे आहेत, पठण करायचे आहेत. आणि नंतर आपल्याला देव्य कवचमपासून सुरुवात करायची आहे. तर बघा, इथं देव्य कवचम, तर हे देव्य कवचम आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, जे काही बाकीचे स्तोत्र सुरुवातीला दिलेले आहेत, मग ते अर्घला स्तोत्र असू देत, त्यानंतर रात्री सुक्त आहे, तर हे सर्व काही आपल्याला पठण करायचं आहे. अथ किलकम स्तोत्र ते आपल्याला पठण करायचं. त्यानंतर इथं रात्री सुक्त ते सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, अध्यायाला सुरुवात करायची आहे. तर अध्याय 1 ते 13 अध्याय दिलेले आहेत. आणि त्यानंतर बघा, खूप छोटे छोटे अध्याय आहेत, पण तेवढंच प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाची एक वेगवेगळी फलश्रुती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच सर्वांनी पठण करा. आणि कुळदेवीची सेवा आपल्या आयुष्यात होणं किंवा करणं किती महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, शेवटच्या अध्याय झाल्यानंतर 13वा इथं 99 मंत्र दिलेला आहे आपल्या कुळदेवीचा. मग तुमची कुळदेवी कोणतीही असू देत, 3.5 शक्तिपीठांपैकी एक जरी तुमची कुळदेवी असली ना तरी सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. कारण 3 शक्तिपीठांचा 3.5 शक्तिपीठांचा मिळून आपल्याला हा मंत्र दिलेला आहे. मग कोणतीही कुळदेवी असेल तरी सुद्धा आपण हा मंत्र म्हणू शकतो. 99 मंत्र. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर असं आपल्याला एक माळ करायची आहे. अध्याय संपल्यानंतर किंवा सुरुवातीला केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर बघा, तंत्रोक्त देवी सुक्त, तर ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर प्राधानिक रहस्य तेही तुम्हाला पठण करायचं असतं. आणि बघा, वैकृतिक रहस्य ह्यामध्ये दिलेलं आहे.
त्यानंतर बघा शेवट फलश्रुती सुद्धा दिलेली आहे, म्हणजे क्षमापण स्तोत्र दिलेलं आहे, तर ते तुम्हालाही करायचं आहे. मूर्ती रहस्य दिलेलं आहे. मूर्ती रहस्य पर्यंत आपल्याला बघा सुरुवातीला स्वामी स्तवन, स्वामींची एक माळ, देवीचे 5 मंत्र, त्यानंतर देव्या कवचम जे काही स्तोत्र दिलेले आहे 2-3 ते पठण करून आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची. अध्याय झाले की नवर्ण मंत्राची एक माळ करायची. तर बघा हे तर दिलेलं आहे एवढं, तर ते आपल्याला इथपर्यंत म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला आपली सेवा संपते. म्हणजेच अख्खा कुळदेवीचा आपला जे काही पाठ आहे, तुमची कुळदेवी कोणतीही असली तरी सुद्धा तुम्ही हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. आणि खरंच ज्या घरात नित्य नियमाने किंवा दुर्गाष्टमीला, कालाष्टमीला, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी ज्या घरात कुळदेवीची सेवा केली जाते ना, तर त्या घरात कशाचीच कमी तर पडतच नाही. तिचा कृपाशीर्वाद राहतो, प्लस आपल्या कुळाचं रक्षण होतं, कुळाचा उद्धार होतो असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण बाकीच्या सेवा सर्व काय करतो, पण आपल्या कुळदैवताला आणि कुळदेवीला पूजणं, मानसन्मान करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि श्रावण मासामध्ये तर आपण सर्व काही पारायण, व्रत, वैकल्य, धार्मिक विधी वगैरे सर्व काही करत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला या दुर्गाष्टमीला आपल्या कुळदेवीची सेवा चुकवायची नाही. तर खरंच खूप प्रभावशाली सेवा. बघा तुमच्या घरात मुलांची लग्न जमत नाहीये, संततीबाबत काही अडचणी असतील किंवा बघा कोणतीही कामं घेतली हातात तरी ते पूर्णत्वाला जात नाही, नोकरी संदर्भात काही अडचणी असतील किंवा जे काही तुमचं अडलेले काम आहे तर ते पूर्णत्वाला जात नाहीत, त्याहीपेक्षा घरात वारंवार आजारपण येणं ते सुद्धा कुळदेवीचा आशीर्वाद नसल्यामुळे सुद्धा आपल्याला ह्या अडचणी फेस कराव्या लागत असतात. आणि त्यानंतर घरात भांडणं होणं, वारंवार काही ना काही अडचणी येणं, कोणतीच कामं व्यवस्थित न होणं, हे सुद्धा कुळदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती नसल्यामुळे हे अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे नक्कीच जरी अख्खा महिनाभर जरी नाही ना जमलं तरी पौर्णिमा किंवा दुर्गाष्टमीला महिन्यातून एकदा तरी आपल्या कुळदेवीचा पाठ नक्कीच घरात करायला हवा. आणि बघा ज्यांना खरंच शक्य असेल तर कुळदेवीचा पाठ या दिवशी, दुर्गाष्टमीच्या दिवशी, वार शुक्रवार आहे, 1 तारीख आहे 1 ऑगस्ट या दिवशी आपल्याला करायचं आहे. नंतर ना बघा दुर्गाष्टमी असल्यामुळे आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करायचं तर ते सुद्धा सांगणार आहे. तर बघा तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो, मूर्ती, टाक असेल तर त्यावरती तुम्हाला करायचं आहे, किंवा महालक्ष्मीची मूर्ती असू देत किंवा टाक असू देत किंवा फोटो असू देत, त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. बघा मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 5 बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे चरणांपासून वरती डोक्यापर्यंत आपल्याला असं कुंकू हे करत जायचं आहे, सोडत जायचं आहे. म्हणजेच नवर्ण मंत्र म्हणत किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही म्हणू शकता, करू शकता कुंकुमार्चन. तर बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः स्वाहा. तर नमो नमः स्वाहा झाल्यानंतर आपल्याला ह्या 5 बोटांनी कुंकू चरणांपासून वरती डोक्यापर्यंत सोडत जायचं आहे. कुंकू हे खरंच कुळदेवीला खरंच खूप म्हणजे खूप प्रिय आहे. त्यामुळे नक्कीच कुंकुमार्चन केलं जातं दुर्गाष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी. आणि बघा ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल, श्रीयंत्रावरती फक्त ह्या 2 बोटांनी, अंगठा आणि ह्या 2 बोटांनीच कुंकुमार्चन केलं जातं. तर त्याला सुद्धा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः स्वाहा. स्वाहा म्हटल्यानंतर ते कुंकू श्रीयंत्रावर आपल्याला अर्पण करायचं आहे, व्हायचं आहे. तर ही सुद्धा सेवा नक्कीच सर्वांनी करायला हवी, कारण कुंकुमार्चन सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे. तर बघा हे सेवा आपल्याला करायच्या आहेत. आणि ज्यांना खरंच शक्य होत नाही, काही अडचणी आहेत किंवा बघा जास्त वेळ बसणं शक्य नाहीये किंवा जॉब निमित्त बाहेर जावं लागतं, टाइमच कसला भेटत नसेल, तर त्यांच्यासाठी सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही 11 वेळेस पठण करत असाल तर नक्कीच तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केलेल्याचं पुण्यफळ भेटत असतं. तर असं नाहीये की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायचाच नाही. ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी दुर्गा सप्तशती पाठच करावा. पण ज्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळेस पठण करायलाच हवं दुर्गाष्टमीच्या दिवशी. त्यानंतरला बघा आपल्याला या दिवशी जो काही आपला मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबऱ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे बघा आपण प्रत्येक सण येऊ द्यात किंवा काहीही महत्त्वाचे दिवस येऊ द्यात आपल्या आयुष्यातले तरी सुद्धा किंवा रोज डेली सुद्धा आपण आपला मेन दरवाजा स्वच्छ असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. मेन दरवाजातूनच माता लक्ष्मी कुळदेवी घरात प्रवेश करत असते. जेवढा मेन दरवाजा सुशोभित असेल किंवा स्वच्छ असेल तर तेवढीच देवी आकर्षित
होते आपल्या घरात. तर बघा आपल्याला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. जे कडेच्या 2 मर्यादा रेषा असतात तर ती आपल्याला ओढून घ्यायची आहे. दरवाजाची मेन दरवाजाची धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र किंवा चंदन पावडर एकत्र करून तुम्ही हळदीचं म्हणजे उंबरा सारवून घ्यायचा आहे. त्यावरती सुद्धा कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म आपल्याला लक्ष्मीची पावले किंवा गोपद्म आपल्याला मेन म्हणजे उंबऱ्यावरती काढून घ्यायचे आहेत. कुंकू आणि स्वस्तिक काढून धूप दीप दाखवायचं आहे आपल्या मेन दरवाजाला आणि उंबऱ्याला सुद्धा. हे सर्व काही झाल्यानंतर बघा आपल्याला या दिवशी येते ती महालक्ष्मी अष्टकम. तर ते खरंच खूप प्रभावशाली आहे आणि खरंच खूप सुंदर देखील आहे. तर ते सुद्धा तुम्हाला जेवढे जास्त होतील एवढे ते स्तोत्र म्हणजे पाठ करायचे आहेत. मग तुम्ही 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 9 करा, 11 करा किंवा 16 जर केलं तर खरंच खूप उत्तम. तर ते सुद्धा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला जे दुर्गा सप्तशती पाठ करणार आहे तर त्या सेवेबरोबर आपल्याला 99 मंत्राचा एक माळ जप होणारच आहे. पण जे करणार नाहीत त्यांनी एक माळ 99 मंत्राचा नक्कीच करायला हवा. आणि बघा कुळदेवीला माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय आवडतं तर लवंगा. तर ते जर तुम्ही लवंगांचं अर्चन केलं कुळदेवीला माता लक्ष्मीला तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरणार आहे. कारण दुर्गाष्टमी आहे तर आपल्याला काय करायचं आहे 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला काय करायचे आहे 99 मंत्र म्हणायचा आहे. आणि एक लवंग म्हणजे त्या लवंगाचं फूल आपल्याकडे येईल आणि जो काही मागचा भाग असेल देठ तर तो देवीकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला देवीच्या चरणांवरती ते ठेवून द्यायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा असं म्हणत आपल्याला ते 1 लवंग घ्यायची तिथं ठेवायची, पुन्हा दुसरी घ्यायची म्हणायची, पुन्हा तिथं ठेवायची असं आपल्याला करायचं आहे. आणि नंतर त्या लवंगाचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी त्या लवंगा तुम्ही भाजीत न वापरता तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा प्रसाद म्हणूनही घरातल्या फक्त व्यक्तींना देऊ शकता. कुळदेवीला लवंगांचं अर्चन देखील आपल्याला करायचं आहे. बघा जो कोणी म्हणजे तुमची कुळदेवी कोणतीही असू देत पण तुम्ही जर 99 मंत्राचं रोज किंवा दुर्गाष्टमीला जे काही देवीचे वार असतील तर त्या दिवशी जर तुम्ही 99 मंत्र म्हणत असाल मग तुमची कुळदेवी कोणतीही असू देत 3.5 शक्तिपीठापैकी कोणतीही कुळदेवी असू देत तरी सुद्धा तुम्ही हा 99 मंत्र म्हणू शकता. म्हणजे ह्यामध्ये 3 शक्तिपीठांचा उल्लेख केलेला आहे. तर महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी असा ह्या 99 मंत्रामध्ये आपल्याला ह्या 3ही देवींचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला 99 मंत्र जास्तीत जास्त वेळा पठण करायला हवा, जपमाळ करायला हवी. आणि त्यानंतर बघा आपल्याला ह्या सर्व काही सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी करायच्याच आहेत. मग तुम्ही दिवसभरात कधीही करा, कधीही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना फक्त एक नियम पालन करायचा आहे की तुम्हाला एकाच बैठकीत ते पारायण पाठ करायचं आहे. आणि बघा मासिक पाळी सुतक विठाळ असेल तर तुम्हाला ही सेवा कोणतीच सेवा तुम्हाला करता येणार नाहीये. तर असे आपल्याला नियम अटी आहेत. तर नक्कीच या दिवशी आपल्या कुळदेवीचं नक्कीच सेवा पाठ करायला विसरू नका, खास करून महिलांनी. कारण ज्या घरातली कुलस्त्री आपल्या कुळाचा म्हणजे मानसन्मान करते किंवा सेवा करते बाकीच्यांनीही घरातल्यांनी केलेलं खरंच चांगलं. पण बघा जर कोणीच करत नसेल तर त्या घरातल्या कुलस्त्रीने जर आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा केली जे देवीचे वार असतात त्या दिवशी तरी तर खरंच आपल्या घराची खरंच भरभराट होते, घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तर नक्कीच या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी सर्वांनी कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करा. आणि बघा ज्या घरात कुळदेवीची सेवा होते, महालक्ष्मीची सेवा होते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही किंवा घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो, अष्टलक्ष्मीचा घरात वास राहून घरात कशाचीच कमी पडत नाही, धनधान्याची असू देत किंवा घरात सुखशांती मनशांती लाभते ह्या सेवेने. त्यामुळे नक्की सर्वांनी ह्या सेवा चुकवू नका, खास करून महिलांनी सर्व काही सेवा करा. आपण ह्या श्रावण मासामध्ये सर्व काही सेवा उपासना करत असतो पण आपल्या कुळदेवीची सेवा होणं त्याचबरोबर तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.